करायचा, राज्य उद्ध्वस्त करायचं आणि वाघनखं आणून मिरवून छत्रपती शिवरायांच्या नावाने मतं घ्यायचं, हा एक नवीन फंडा त्यांनी तयार केला होता. हा फंडाच आहे, हा इव्हेंट आहे. परंतु ते दुर्दैवानं लोकसभेसाठी ते उपयोगी पडलं नाही असं आम्ही म्हणू. सुदैवानं म्हणा की दुर्दैवानं म्हणा, पण आता ते लांबणीवर पडलं आहे आणि तेही ते म्युझियममध्ये ठेवायसाठी त्यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे यांच्या या इव्हेंटवर पाणी फिरलं असं म्हणायला हरकत नाही. पण असे उपद्रवी इव्हेंट करून या सरकारला काय मिळतं तर केवळ आपली पापं झाकणं आणि आपण आपले नाकर्तेपणा झाकणं आणि अशा प्रकारचे इव्हेंट करणं हेच या सरकारचा धंदा आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. इव्हेंट बरोबरच पण सरकारचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री ते म्हणतात की विरोधी पक्षाला नेता नाही आहे, त्यामुळे आम्हाला त्याची काही चिंता करायची गरज नाही आहे. नाही, असं आहे की नेता हा काही कोणी काही डायरेक्ट जन्मून मोठा होतो काय? नेता लहानातूनच मोठा होतो. एकदम काही हे नेता म्हणून जन्माला थोडी आले होते आत्ताचे मुख्यमंत्री. ते तर कार्यकर्ता म्हणून जन्माला आल्याने नेता झाले. त्यामुळं नेता नाही हे म्हणणं म्हणजे स्वतःचा अपमान करून घेण्यासारखं आहे असं मी म्हणतो. प्रत्येक पक्षाला नेता असतो, ठीक आहे, योग्य वेळेची गरज असते. कोणी इव्हेंटवर नेता बनतो, कोणी कामाने नेता बनतो. आता अलीकडे देशामध्ये असं एकूण वातावरण झालेलं आहे की देशामध्ये असा एक नवीन ट्रेंड झाला आहे की इव्हेंटवर नेता बनायचा. इव्हेंट मीन्स इव्हेंट करा सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ग्रासरूटला काही नाही. लोकांना मूर्ख बनवण्याचा हा एक नवीन धंदा हा या राज्यामध्ये देशामध्ये सुरू झालेला आहे. खरं तर ग्रासरूटवर राजकारण कशासाठी? राजकारण हे सामाजिक कामासाठी, लोकांच्या सेवेसाठी. हा मुळातच राहिलेला नाही. काहीतरी करायचं, 4 टाळके असले की टाकायचं आणि त्याला वेगळं स्वरूप द्यायचं, वेगवेगळ्या कृत्या करायच्या. म्हणजे हे सगळं जे चाललेलं आहे तर यातून नेता नाही म्हणणं मला असं वाटतं की भारतातील जनतेचा अपमान आहे. कारण 140 कोटी जनतेमध्ये नेता एकच कसा असू शकतो? अनेक नेते असू शकतात, पण संधी मिळाली की संधीमधून तो नेता तयार होतो. जर उद्या या राज्याच्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची होण्याची संधीच मिळाली नसती तर त्यांच्या अंगात काय गुण आहेत दिसले नसते. असंच असं ज्यावेळेस ज्याला संधी मिळते त्यावेळेस तो नेता आहे की नाही पुरं होतं. अनेक राज्यामध्ये विना नेत्यांनी भाजपने निवडणूक लढवल्या, कुठे मुख्यमंत्र्यांचा चेहरा दाखवला? ठीक आहे, जिंकले ते, मग ते जिंकू शकतात बिना चेहऱ्यानी, तर विरोधक जिंकू शकत नाहीत का? हा खरा त्यांना माझा प्रश्न आहे. पण आता भाजपसुद्धा जे नेते आहेत त्यांचं जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना निवडणूक द्यायच्या तयारीत आहेत, लोकसभेला उभं करायचं तयारीत. म्हणजे त्यांनी कुठंतरी एक वेगळं मॉडेल काढायचा प्रयत्न केला, कारण की नव्यांना संधी द्यायचा प्रयत्न केला किंवा केंद्रातले नेते त्या ठिकाणी लोकसभेला आणून जास्तीत जास्त जागा निवडायचा प्रयत्न आहे. नाही, असं आहे की जब चलती रहती ना, तर आता ही चलती आहे. ते कशाच्या भरोशावर आहे? ईव्हीएमच्या भरोशावर आहे, इव्हेंटच्या भरोशावर आहे. हे सगळं जे देशातील जनता बघताय आणि हे यामध्ये मला मूळ असा विषय की असं म्हणतात ना, जब मिट्टी उठाओ तो सोना बनता है और सोना भी उठाओ तो फिर मिट्टी होती है, एक म्हण आहे. आणि आता त्यांच्या हातात माती असेल तरी ते सोने करत आहेत, त्यामुळे ते काहीही प्रयोग करू शकतात. पण ज्यावेळेस सगळे दिवस सारखे नसतात, दिवस बदलत असतो. तुम्ही सगळ्या देशातील लोकांचा भ्रमनिरास झालेला आहे, पण लोकांना या सगळ्यावर प्रभावी उपाय नक्की एक दिवस सापडेल. भ्रमनिराश होऊ नये. कुठल्याही आघाडीवर ही सरकार यशस्वी नाही, सगळं अपयशी सरकार आहे. काय यांच्या इव्हेंट काय हे जे भासवतात, जाहिराती करतात, प्रसिद्धी करतात, हे सगळं राज्यामध्ये चाललं आहे. केंद्राची रथं फिरत आहेत. काय गरज आहे? तुम्हाला जर लोकांना थेट फायदा झाला